पाहत आहोत जनकार्य न्यूज, जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणारं एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज। रुई येथे ऊसाच्या फडाला आग, फडात 5 बैलगाड्या जळाल्या। रुई कबनूर रस्त्यावरील गावालगत असणाऱ्या ऊसाच्या फडाला दुपारी अचानक आग लागली। यामध्ये गट नंबर 857 आणि गट नंबर 858 मधील सुमारे 5 एकर ऊस जळाला असून तोडणी सुरू असणाऱ्या फडातील ऊस वाहतुकीच्या 5 बैलगाड्या देखील जळाल्या आहेत। यामध्ये ऊसाचे सुमारे 3 लाख तर बैलगाड्यांचे सुमारे 2 लाखाचे नुकसान झाले आहे। याबाबत अधिक माहिती अशी की गट नंबर 857 आणि गट नंबर 858 मध्ये कुमार खूळ, जीवनदर खूळ, महावीर खूळ, राजेंद्र खूळ यांची शेती आहे। 2 दिवसांपासून 11 बैलगाड्यांच्या मदतीने ऊस तोडणी सुरू आहे। आज दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास अचानक ऊसाच्या फडाला आग लागल्याचे ऊसतोड मजुरांच्या लक्षात आले। तात्काळ मजुरांनी आपली बैले फडातून बाहेर काढली। परिसरातील शेतकऱ्यांना ही घटना समजताच एकत्र आले। शेतकऱ्यांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले। ऊस तोडणी सुरू असलेल्या ठिकाणच्या 6 बैलगाड्यापासून ऊस आणि पाला बाजूला करून 6 बैलगाड्या सुरक्षित केल्या, पण बाकीच्या 5 बैलगाड्या मात्र आगीच्या भक्षस्थानी गेल्या। यामध्ये 6 गाडीचे दोन्ही टायर जळत असताना फुटले आणि जोरजोराचा आवाज झाला। यामध्ये बैलगाड्यांचे सुमारे 2 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे। नागरिकांचे प्रसंगावधान आणि शर्थीच्या प्रयत्नामुळे आग आटोक्यात आणण्यास मदत झाली आणि यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही। घटनेची माहिती समजताच मंडळ अधिकारी जानकी मिराशी, तलाठी पूजा सावंत, पोलीस पाटील नितीश तराळ यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। जनकार्य न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।